बायको अशी वैतागली बघतेच तुमच्याकडे आता ती पार्वती व माझी मी तिचा शंकर ती माझी पार्वती इडली आहे तर डोसा आला 11:30 वाजून गेलेत रात्रात पाऊस हो का ही झाला व्हायला लागल्यात पाठीमागे थोडा पाऊस झाला. नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना हर हर महादेव. मित्रांनो काल रामेश्वरम मधनं म्हणजे रामेश्वरम आणि ती बाकीचं सगळं बघितलं तुम्ही तिकडलं तुम्हाला लावण्याचा प्रयत्न केला मी आणि तिथून रात्री मुक्कामाला कुठं आलो माहिती का मदुराई मीनाक्षी मंदिर त्या ठिकाणी आलो. रात्री इथे एक आश्रम होतं अजून एक जण होते तिथं आणि ही मस्त मध्ये खोली अशी जुना टी व्ही लई दिवसातनं बघाय गावला बाबा या आश्रमात हाय सिस्टीम पहिली त्यांनी केलं होतं हे आश्रमच म्हणायचं आणि लय उंच बिल्डिंगवर आता लगेच दर्शन घडन आणि इथला ही नजारा आहे. आणि विषय असा झाला रात्री थांबलो 300 रुपये गेलं जाऊ द्या काय अडचण नाही. आणि आता मीनाक्षी मंदिराचं दर्शन आतमध्ये मोबाईल अलाउड नाही खरंच पण तुम्हाला बाहेरला नजारा दावतो आणि दर्शन कसं होईल ते सांगतो. जिथपर्यंत फोन चालतोय तिथपर्यंत मी जातो. ओके कुलूप लावलं मस्त मध्ये चेअर घेतली लय वर ही उंच बिल्डिंगवर काय तुम्हाला सांगायचं आहे मंदिराच्या समोरच आहे. शीतळच काय सगळं दर्शन घ्या ही अशी चेअर आहे ती म्हणजे एका ताट असते मी मोजली 1 2 3 4 5 असं चेअर म्हणजे असा चौतरा असतो फरशीला कसा असा उदाहरणार्थ हा का हे असा चौतरा असला तर हिथं एक कमान हिथं एक कमान हिथं एक कमान आणि हिथं एक कमान अशा कमानी तो का तिथं एक आहे. आता ही इथनं दिसणार आहे खालनं दिसतील थोडे त्याच्या आडी गेली आणि पडेल चारी साईडनं म्हणजे लक्षात घ्या असं आहे. आणि ते शहर आहे आता कडन ही मोठा जिल्हा झाला आहे मदुराई जिल्हा आहे वाटतो आणि लय इथं खतरनाक सिस्टीम आता तुम्हाला काय सांगायचं लय वर कमीत म्हणलं की पैसे कमी म्हणलं की असं वर जावं लागतं पायऱ्यातून 4-4 5-5 मजल्या बॅग घेऊन जायचं लय त्रास आहे. ठीक आहे असं आपल्या गरिबी लायकीने आपली तो महिन्यात इथं लावली गाडी आणि इथला ही नजारा आहे. सकाळचा टायमिंग आहे इथनं सकाळचं लवकर दर्शन घेऊ मी पुढं निघणार आहे बेंगलोरच्या दिशेने. आता बायको लागली वैतागायला अशी काय सांगायचं पार्वती झाली या शंकराची सांगतो तुम्हाला काय झालं आहे मॅटर नेमका असा विषय झाला इकडं नटवानं ती चालली काय बायको शंकराची पार्वती झाली लय अवघड झाला विषय. तिथला ही नजारा आहे इकडे जाऊ का इकडे जाऊ नाश्ता बी करावा लागेल आधी खाऊ कारण दर्शन रांगेत सकाळ आता कुणी नाही ऊन पडलंय चकातीमध्ये पडेलनं जरी गेलं तरी सुद्धा जमायचं काय खेळ कुठून बी जाऊ द्या कुठूनही जाऊ द्या काही टेन्शन नाही काय. बायको म्हणजे वैतागायला लागली म्हणजे तिचा आता आलाय बड्डे तारीख काय सांगत नाही जवळ म्हणजे 5-6 दिवसावर राहिल्या 2 ज्योतिर्लिंग घुष्णेश्वर आणि ओंकारेश्वर. ती आता 12 ज्योतिर्लिंग मग ती एका ट्रिपमध्ये तर करणं गरजेचं आहे तेव्हाच ती सफल होईल. पालखी आली जवळ अशी जवळ आली की 7 तारखेपर्यंत कसल्या परिस्थितीत पुण्यात पोचावं लागेल. तिथनं घरी 1-2-3 दिवस आराम पाहिजे. त्याच्या आधीच बायकोचा बड्डे काय करावं काय जिंदगी झेंड झाल्या का झाली नाही तर 2-3 महिने हल्लो नसतं मित्रांनो खरं सांगतो असा विषय असं. चला आता खाऊन घेऊ आधी काहीतरी. रात्री खरं सांगा जेवलंच नाही थोडंसं चाकर खाल्लं त्याच्यावरच आहे पण म्हणलं परत दर्शनाला 1-2 तास काही सांगू शकत नाही पण होऊ शकतं लवकर गर्दी नाही असं मला वाटतं. एकच मागितलाय तोपर्यंत इडली बनायला वेळ लागेल मस्त म्हणजे चटणी बिटणी असं सिस्टीम असते. बाई आहे डोसा बी दे म्हणलं पण खाऊ जरा इकडं असलं डोसा गोंडवला असला वडा बरंच काय आता आला डोसा बी आला इडली आहे तर डोसा आला झाला नाश्ता मस्त मध्ये. काय करतो मदुराई मीनाक्षी मंदिर लय जबरदस्त आहे असं खतरनाक आहे ना मित्रांनो पण जेवढं धावता येईल तेवढंच धावेल
कारण काल येतानाच पोलिसांनी बंदूक घेऊनच आलं माझ्याकडे. मी घातली गाडी मधनं त्या मंदिराच्या कडेनेच. परवानगी नाही ना तिथं टू व्हीलरला बी, पण पट्ट्याने घातली. म्हणलं काय होईल ते जाईल. ते आले गो 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 मधनं बुहीतनंच काढायला लावली मला गाडी. ठीक आहे म्हणलं असं आता काय करू. आज काय सुट्टीचा दिवस कोणवार आहे आज. वार सगळं विसरून गेली. बरं असं कोणवार असं तारीख वार पार सगळं विसरून गेले. बायको अशी वैतागली. बड्डेपर्यंत ये म्हणती, नाही तर बघतेच तुमच्याकडे आता ती पार्वती व माझी, मी तिचा शंकर, ती माझी पार्वती. पार्वतीचं नाव ऐकल्यावर बघितलं ना पार्वतीने कसा तांडव केलता, किती रूप काय कुठं काय, म्हणजे बरीच कांड असते का नाही. महागच आहे. नाही आपल्याला नाही, तुम्हाला नाही, तुम्हाला नाही हो. तुम्ही लय राजे माणसं तुम्ही इथली. तुम्ही तुमचीच भाषा बोलणार. तुम्ही हिंदी बघत नाही. राष्ट्रीय भाषा का देशात राहताय, भारत देशात राहताय, आणि तुम्हाला राष्ट्रीय भाषा आहे ना. आम्हाला तरी थोडी थोडी येते. म्हणजे ही 3 राज्य आहेत ना, केरळ, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तुम्हाला सांगतो वेस्ट बंगाल आणि ओडिसा. ही लोक भाषा ॲक्सेप्ट करत नाहीत अजिबात. नाही म्हणजे नाहीच करत. आणि भविष्य देश फुटतात का काय काय माहिती बाबा. हिंदी बोलायचं मला म्हणले हे फुट हे काय बॉर्डर ह्यांनी ठोकल्यावर यायचंच नाही आमच्याकडं. वा बघा बापरे देवा कसं आहे बघा नजारा. यो मीनाक्षी मंदिर असं 4 साईडला आहे. 4ही साईडला एवढंच मोठं आहे. आता ते झाकलंय काय केलंय काय कळलं नाही. पण 1 2 3 4 5 6 8 9 कळशीत. पश्चिम द्वारने आलोय मी सध्याला. गर्दी असेल तरी तास 1.5 तास जाईल वाटतंय दर्शनाला. बघू काय जाईन ते जाईल. पश्चिम द्वार आणि तिथे काम चाललंय. काट्या बांधल्यात का म्हणून काय रंगावतात का काय काय माहित नाही. ठीक आहे पोचलो मीनाक्षी मंदिर. आपल्या डिक्शनरीत म्हणजे कसं येता येता सगळी आपलीच. पार्वती मातेचंच ही रूप आहे वाटतं असं विषय. चप्पल ठेवलेत पण कोणी नेऊन आहेत. प्रत्येक वेळेस माझी 7:30 घालावते ही देव. त्यांना काय बस आता किती लय झालं लय बस झालं देवानं लय. होय तुम्ही माझ्यासाठी केलं बस आता नको. हा अयो मोबाईल इथं डिपॉझिट करावं लागतं. इथंच ठेवावं लागतं. आता अलाउड नाही. बरं ठीक आहे असं ठेवू इथं लॉकर. चपलेल बी लॉकर होतं बरं का. तर ठीक आहे असं एवढे आयटम बरंच काय काय बघा. आम्ही चलत नाही. लॉकर मधनं फोन घेतला इथं ठेवला. दर्शन असं चिप मध्ये झालं. इतक्या फास्ट झालं का झालं ही खरं सांगावं लागेल. आपलं खरंच येते होय मित्रांनो. नाही ते 4-5 तास असंच घुमलं असतं. सोपं आहे काय दर्शन घ्यायचं. लय अवघडीच. पण खरं सांग का काय झालं. नेहमी पाठी असा आहे त्या आतमध्ये घुसलो मी. 1 तासात बाहेर आलो या. आता किती वाजले तास 1.5 तास गेला असेल काय माहीत नाही. थांबा किती वाजल्यात बघतो. 11 वाजल्यात. 11ला 10 मिनटं कमी आहेत. म्हणजे बघा किती फास्ट बाहेर आलो. पट्ट्या गेला आतमध्ये आधी घुसला. मोबाईल ते ठेवला. इथून आतमध्ये पडायला सोडत नाही. आणि हे असं काट्याचं बांधून काट्यानं काट्या कुजायला लागला. किती वर्ष झालं बांधलंय काय तपास नाही. मंदिरात झाकलंय काय मिळत लागा नाही. पेंटिंग करतात का काय. आतमध्ये तर भलताच राड आहे. सांगतो तुम्हाला थांबा सांगतो ह्यात नाही फसवत. ह्या व्हिडिओमध्ये अजिबात फसवलं. तिथून आतमध्ये घुसलो आणि तुम्हाला सांगतो 4ही साईडला असं पूर्व पश्चिम उत्तर काय. थांबा एक फोटो काढतो.
हा काढलं फोटो. आतमध्ये फोन काय अलाउड नाही. ह्याच्यावर मला वाटतं महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या मंदिरातले बी फोन वापरून द्यायसाठी शूटिंग काढण्यासाठी उपोषण किंवा आंदोलन करावं लागतंय काय जण बहुतेक. काय बाबा अवघडच झालंय. आतमधलं काय एवढे म्हणजे डिझाईन केली असेल आणि काय एवढं म्हणजे एवढं डिझाईन एवढी दगड 14 फुटाचा एकच दगड आहे. त्याच्यावर डिझाईन करून ती असं वर केलं आहे मंडप. तिथे कुंड आहे. गौरी आपलं ही मीनाक्षी मंदिराच्या पुढं कुंड आहे आणि महादेवाचं मीनाक्षी म्हणजे पार्वतीचाच अवतार आहे थोडक्यात. आणि तुम्हाला सांगतो ही महादेव तर आहेच तिथं. महादेवाची पिंड आहेच. आणि इतकं भारी दर्शन का झालं माहिती का? मे बी पाठी असाय नाद करायचा नाही. गेल्यावर सगळा येडा घातला. आधी 1-1.5 येडा घातला. काय येडा घातल्यावर मी सानिशे गेले कुठं काय कुठं कसं आहे. प्रत्येक वेळेस माझी ही स्टाईल आहे. पण आज तुम्हाला सांगतो काय झालं. मग तिथं एक 15-20 मिनटं बसलो निवांत. जिथून लोक दर्शन घेऊन बाहेर येतात का बाहेर बघा, जिथून बाहेर येतात दर्शनाला लाईनीला 4-4, 5-5 थांबतात आणि दर्शन घेऊन 5 सेकंदात बाहेर येतात. त्या ठिकाणी मी थांबलो. बाहेर येतात तर तिथून लोक आत जायचे. ते कोण लोक जायची माहिती का तुम्हाला? ती इथले गुरव किंवा बामणं म्हणायचं उदाहरणार्थ. काय कोण असतील त्यांना नाव XYZ मला माहीत नाही. गुरव ती पैसे दिलेले असतील त्याच्यामुळे ती कोणी 4 जण कोणी 2 जण कोणी 10 जण अशी घेऊन जायची उलटी. तिकडून लोक येतात आणि ही उलटी घेऊन जातात. लक्षात घ्या. मग मी म्हणलं थांबा आता. एक 10-7-8 जण होते. 10-12 जण असतील बहुतेक. मी काय केलं त्यांच्यात मागं घुसलो. त्याला कळलंच नाही ह्यांच्यातला आहे का त्यांच्यातला आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेस अशी आयडिया करतो. आता सांगावं म्हणलं चला खरं तेच असं आहे ना. मग मी काय केलं मी खूप थांबलो होतो. माझी गाडी कुठं काय गाडी फेकून दिली का नाही? हां आहे. मग मी काय केलं त्यांच्याच मागं घुसलो. त्याला कळलंच नाही. त्याने तरी एकदा असं धरलं म्हणलं असं केलं टाकला म्हणलं असेल एकटाच कुठनं. पण त्यांनी ओळखलं होतं. पण मी आपलं त्या पोलीस मी उलटं सोडतात ना. 2दा चेकिंग असतं. मग त्यांच्याबरोबर गेलं की मग घुसलाच गडी. असा खेळ आहे. उलटा घुसला सगळं त्यांच्याच मागं आपलं. आपण आतमध्ये गेलं असं वाटलं खरं श्रीमंतांचाच देव पैशावाल्यांचाच देव असं वाटायला लागलं. हाय आता आपली गाडी. आता मस्त मध्ये निघायचं गो सांगतो अजून चला. पण आतलं जाऊ शकलो नाही. पण असलं खतरनाक नाक करायचं नाही. पण असं का वाटतं मनाला पैशावाल्यांचाच देव. मग त्याच्यासाठी आयुष्यात मित्रांनो पैसे कमवा. यायला पैसा असला काही बी होते खरंच. लय उलटी गोष्ट आहेत हो. लय उलटी गोष्ट आहेत. माणसं पण काय नंबरनी गोष्टी ती काय करणार. त्याला थांबावं लागतं. मग ते बी थांबते. ती इतकी इमानदारीने थांबते ती. पण काय शेवटी हो का काय आता बोलून काय नाही. चला आता इथून डायरेक्ट बँगलोरच्या दिशेने 3 दिसते शिखर 1 मिनटं इथलं. आणि हे आश्रमच होतं हो का. तिथं एक तिथं एक आणि हे आहे का हे मंदिर ही शिकार थांब. तिथनं आता शिकार दिसत नाही. पण ह्याच्या पुढं पडेल्या साईडला मीनाक्षीचं मंदिर आहे. आणि आड्याक्षल मीनाक्षी म्हणजे आणि आड्याला महादेवाचं 2 शिखर आहेत अजून. आणि अशी 4 म्हणजे 5-6 ही 4 आणि ती 2 6 शिखर आहे ती. आता डायरेक्ट नॉनस्टॉप आखी सिटी पाहिली. मदुराई मीनाक्षी मंदिर सगळं बघितलं. मस्त छान वाटलं. आता सिटीच्या बाहेर जाऊन म्हणजे एक अंदाज येतो इथली लोक कशी इथं सिस्टीम काय फिरल्यानंतर गाडीवर. रात्री तर असा हिंडलोय काय तुम्हाला सांगायचं आहे. गरा 2-4 हेड अख्ख्या सिटीला घातल्या इथं. तासभर हिंडत होतो. म्हणजे किती हिंडलो असेल. आणि हुकलं तरी काय नाही गमच नाही ना. काय कुठं राहायचं कुठंतरी जायचं. पण शेवटी मंदिरापाशीच रूम वगैरे आश्रम असतात. ते मग स्वस्त इथंच मिळतं. बाहेर लय महाग आहे. अजून चौकशी बी केली पण नाही उपयोग नाही.
असा खेळ. चला आता नॉनस्टॉप पुढं बेंगलोरच्या दिशेने. तुमच्यापेक्षा गाडी जास्त आली तानी. तामिळनाडू कंपनी लांब पुढं आलो. 70-80 किलोमीटर तरी पुढं आलो असेल. थांबलो जरा. ही एक उड्डाण पूल आहे. इकडली गाव घर दगड एक बांधतात मोठा आहे. कुठलं तरी देव आहे इकडं. आहे जरा बरं आहे. UP बिहारपेक्षा बरं आहे इकडं. त्यापेक्षा म्हणजे खरंच बरं आहे असं वातावरण. इकडे सिस्टीम अशी शहर सगळ्या प्रकारची अशीच असते. लय अंतर ओळखायचे. बघूया 450 किलोमीटर होता अंतर धावत होतो. आता किती उरकते किती नाही काय माहीत नाही. आता वाजलं 2. पोचू. प्रवासच आहे आता. जाईल तितक्यावर जाईल. आता मी नॉनस्टॉप डायरेक्ट कुठं बेंगलोरवरनं ह्याला आपलं सोलापूर पंढरपूर कोल्हापूर देवीला जावं लागेल. जाता कोल्हापूरला आणि मग सोलापूर पंढरपूर करू आणि मग डायरेक्ट घुसणेश्वर जाऊ. असा मार्ग राहील माझा. पेट्रोल टाकावं म्हटलं. इकडे बी 108 रुपये 42 पैसे पेट्रोल टाकावं म्हटलं. मस्त असं कुठं मुक्काम होईल काय माहीत नाही बरं का. पण काहीतरी खाऊ जरा. यांनी जी पाणीपुरी 4 आणि 4 8 9 10 अजून 2 12 टाकत होती. पाणीपुरी खाल्ली. हे दोस्त भेटला 2. क्या बोलते भैया? अरे कुछ तो बोलो. हिंदी मालूम नहीं भैया. हिंदी मालूम नहीं. तो कौन सा भाषा? प्रिला लुहुरा तेलुगु तमिल. हाँ तमिल. इधर इंग्लिश. राशीपुरम. हाँ ये कौन सा एरिया? एरिया नेम हाँ राशीपुरम अत्तनूर. अत्तनूर. भावांनो त्यांना अजिबातच म्हणजे कशीच कुणालाच हिंदी येत नाही. कशीच तुम्ही त्यांचं पिक्चर बघता डब केलेलं कुणाचं माहिती का? हिरोनचं हे काढलं बरोबर का? आणि आपको नहीं जमता हिंदी? हाँ जमते हैं. नहीं. किसी को भी नहीं जमता. आपको ही नहीं किसी को भी नहीं जमता. ऐसा बोल रहे हैं. ठीक आहे असू द्या. पोरं भेटली त्यांनी इंस्टाग्रामला फॉलो केलंय बिचाऱ्यांनी गरिबांनी. पाणीपुरी खाल्ली मस्त मध्ये. इथं पेट्रोल पंप होता. एक पेट्रोल पंप इथं. आणि चलो मिलके अच्छा लगा. ओके ओके थँक्यू. ओके फॉलो किया. सबस्क्राइब नो. हा ओके. काय झालंय त्यांनी सबस्क्राईब केलंय पण काहीच उपयोग नाही. त्यांना मी काय बोलतोय ते त्यांना डबच करावं लागणार आहे विषय. आता मी चाललोय बेंगलोरच्या दिशेने. आणि एक दावून द्यायचं होतं की तरुण पोरांना सुद्धा हिंदी भाषा येत नाही. इंग्लिश सुद्धा नीट येत नाही. ते त्यांचीच भाषा बोलतात. म्हणजे जे खरं आहे ते खरं आहे काय. हा असं. चलो ओके. आता कुठं मुक्काम होतोय डायरेक्ट रात्रभर गाडी चालवतोय काय माहीत नाही. माझा प्रयत्न चाललाय. रात्रभर चालवली तर मी 500 700 800 किलोमीटर जाऊ शकतोय. बघू कसं होतं. काही ठरलं नाही पण ठरवू आपण. हा आणि तिथं पाणीपुरी खाल्ली. आणि खरंच हे खाल्ली पोरं आहेत ना मित्रांनो. हे हायवे वाहतोय म्हणजे ह्यांना शिकवणच वेगळी या. काय माहीत नाही बरं का. पण ह्यांना हिंदी शिकवत नाही ती. आणि काहीच नाही. राष्ट्रीय भाषा हिंदी कशाला केली लक्षात घ्या ना. ही दुनिया कशी हिंडायची. आपण हिंडतोय हो. आपण काय कुठं बी हिंडू. आपण भेट नाही. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राष्ट्र कसं आहे डेंजर आहे खतरनाक आहे. नाद करायचा नाही.
आणि इकडे ह्यांना एकच भाषा शिकवली जाते. म्हणजे ही जिलबी काय लिहिलंय काय माहीत नाही असा विषय. आणि इथं पेट्रोल पंप होता, पेट्रोल टाकलं 700 रुपयाचं, फुलच केली गाडीचं किलोमीटर किती झाले बघा. हाँ ओके चलो मिलेंगे फिर. थैंक यू भाई. आप कब आएंगे महाराष्ट्र? महाराष्ट्र अपकमिंग कमिंग नेक्स्ट मंथ अपकमिंग महाराष्ट्र. घुमा करो गा बाइक. नो बाइक ओनली कार. नो बाइक ओनली कार. ओके 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 बाय बाय. बाय बाय बाय. बघा कशी बोलतात. 10 वाजल्यात कम्प्लीट. खावं म्हणलं काहीतरी तर ते आणतात ते खायला. आणि थांबलो होतो एका ढाब्यावर मस्त मध्ये. काय थांबावचं का काय टिपकाईच लागले काय अक्कल बंद नाही. सकाळपर्यंत रात्र 700-800 किलोमीटर टार्गेट होतं बरं का. पाऊसच यायला लागला काय कळणच. परोटा आला. या परोटा खाय मस्त मध्ये. 11:30 वाजून गेलेत. रात्रात पाऊस हो का इजा लावायला लागल्यात. पाठीमागे थोडा पाऊस झाला. जर असंच चमकायला लागले तो का काय तुम्हाला सांगायचं. थांबा आता इजा लावतो इकडं. इजा लावायला लागल्यात. पुढं वाटतंय जंगल का काहीतरी हाय त्याच्यामुळे मुक्काम करावं. कुठं थांबून बी जाईन, पंपावर बी थांबून द्याय नाही ती. लईच अवघड झालंय बाबा इथं. आणि रूम आता असं सांगते ती महाग मोलायच्या. 11 वाजल्या तरी 1,500 2,000 सांगते तिथे. बाहेरला म्हणलं की लुटाय बघते. पण आता हिथं ह्यानी तासावर खेळ आहे ह्याचा. 12 तासाला 1,000 रुपये. जेवढं तास थांबल तेवढं पैसे. ठीक आहे म्हणलं. 11 वाजल्या सकाळी मी 6ला जाऊन 4ला जाऊन 7ला जाऊन तासाला म्हणायचं थोडक्यात किती पडलं बघा आता तुम्हीच. शेतनं बाहेर निघायचंय कुठून. हे तामिळनाडूमध्ये तर असली महागाई ना. कधी कधी असा खर्च होतो. कोल्हापूरला उद्याच्याला कसल्या परिस्थितीत कोल्हापूरमध्ये आपल्या इथं गेलं ना कुठे बी पंप घ्यायच्या दादा हाय बाय करून असं कुठे बी झोपता येतं. हिंदी बोलत असलेली माणसं तरी कळतं. ह्यांना काय झालंय पार अजिबातच भाषा बोलत नाही. अजिबातच येत असली तरी बोलत नाही. तुम्हाला घर असते गावलं असतं पुढं जंगल आहे हो म्हणून थांबलो. नाही तर माझ्या डोक्यातच होतं रातभर. नाही तर मी थांबायचं असतो कवाच थांबलो असतो. असं बेंगलोरला थोडं राहिले आता. मला वाटतं मॅपवर बघावं 60-70 किलोमीटर राहिलं असेल बेंगलोर माझ्या हिशोबाने. 350 किलोमीटर आलो मी सरासरी. कुठून दुपार दरम्यान म्हणजे विचार करा. रातभर गाडी चालवली असते ना तर पैसे वाचला असतं. त्यामध्ये असं वाटतं भिजलं गावलं ना असं एखादं संकटात वाटतं 1,000-500 जेच गेलेलं बरं त्याच्या आईला पण कुठं नको असं बी होते. चला आता ह्या गोष्टीवर लाईक करायला विसरू नका. लाईक करायची विसरून जात आहे. कटाला ओके